स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मग ते महानगरपालिकेपासून ते नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निकालात राज्यभरात भाजपचा डंका दिसून आला. दुसरीकडे लोकसभा आणि विधानसभेला जोरदार कामगिरी करणाऱ्या शिंदे शिवसेनेला मात्र सगळी यंत्रणा लावून सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निकालात अपेक्षित अशी कामगिरी करता आली नाही. जरी पक्ष हा महानगरपालिका आणि नगरपालिकेत दुसऱ्या तर जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर राहिला असला तरी भाजपच्या झंझावातापुढे शिंदेंचे आकडे अगदीच कमी राहिले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या एकनाथ शिंदेंच्या सगळ्या नेते, आमदार आणि मंत्र्यांसाठी लिटमस टेस्ट असणार आहेत याचे संकेत शिंदे निवडणुकीच्या आधीच दिले होते. त्यानंतर आज शिंदेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्यानं आता या टेस्टचा निकाल लागल्याची चर्चा सध्या जोरात होतीये. निवडणुकीत जबाबदारी असताना सुद्धा सुमार कामगिरी राहिलेल्या आणि अकार्यक्षम अशा मंत्र्यांना एकनाथ शिंदे हटवणार असून पक्षामध्ये भाकरी फिरवण्याचे संकेत शिंदेंनी दिलेले आहेत. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नापास झालेले शिंदेंचे हे मंत्री कोण आहेत, कोणाचा पत्ता कट होणार, कोणाची वर्णी लागणार, पाहूयात आजच्या या व्हिडिओतनं. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी एकनाथ शिंदे यांनी पक्षातल्या वेगवेगळ्या मंत्र्यांना आणि दिग्गज आमदारांवरती प्रत्येक जिल्ह्याची मोठी जबाबदारी सोपवली होती. पण ठाणे, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर आणि कोल्हापूर यांच्यासारखे काही बालेकिल्ले वगळता इतर अनेक ठिकाणी शिवसेनेला अपेक्षित असे यश मिळवता आलं नाही. या खराब कामगिरीची एकनाथ शिंदेंनी स्वतः गंभीर दखल घेतली असून ज्या नेत्यांना आपले गड राखता आले नाहीत, गमवावे लागले, त्यांच्यावरती आता कारवाईची टांगती तलवार असणार आहे. सूत्रांनी जी काही माहिती दिलीये त्यानुसार एकनाथ शिंदे हे अकार्यक्षम ठरलेल्या मंत्र्यांना मंत्रिमंडळातनं डच्चू देण्याची दाट शक्यता आहे. निवडणुकीपूर्वीच त्यांनी सगळ्या मंत्र्यांना या संदर्भात असा इशारा दिला होता. निवडणुकीत मिळालेलं यश अपयश लक्षात घेऊन शिवसेनेचे सगळे जिल्हा संपर्क प्रमुख, नेते आणि सचिवांना संघटना बांधणीसाठी दौरे करण्याच्या सूचना सुद्धा शिंदेंनी दिलेल्या आहेत. निवडणुकांमध्ये आपण कुठे कमी पडलो, का कमी पडलो याची कारणं मीमांसा करण्याची सूचनाही त्यांनी दिली असल्याची माहिती आहे. अगदी मुंबईतच बोलायचं तर भाजपनं मेरिटवरती प्रत्येक जागेवर चर्चा करून त्यातल्या 90 जागा शिंदेंना दिल्या होत्या. या जागा देताना सुद्धा भाजपनं भविष्यातला त्या जागांवरचा क्लेम लक्षात ठेवूनच त्या जागा शिवसेनेला सोडल्या. यातही शिंदेंनी अनेक जागा घराणेशाही म्हणून वाटल्या. यात तुकाराम काते वगळले तर इतर नेत्यांना त्यांच्या घरातला व्यक्ती हा निवडूनच आणता आला नाही. यात माजी आमदार सदा सरवणकर यांची मुलं, खासदार रवींद्र वायकर यांची मुलगी, राहुल शेवाळे यांची भाऊजे, आमदार अशोक पाटील, मंगेश कुडाळकर यांच्या मुलांना पराभव पत्करावा लागला. त्यामुळे शिंदे सेनेवरती मोठी नामुष्की आली. दुसरीकडे या सगळ्यामध्ये जबाबदारी असलेल्या नेत्यांच्या खराब कामगिरीमुळेच हा फटका बसल्याचा स्थानिक नेत्यांचा सूर असल्याचं दिसतंय. पण कामगिरीच्या जोरावर एकनाथ शिंदे आपल्या कुठल्या मंत्र्यांना घरी बसू शकतात आणि नेमकं का, ते आता विस्ताराने पाहूयात. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या एकनाथ शिंदेंसाठी अत्यंत महत्त्वाच्या होत्या. विधानसभेला चांगलं यश मिळाल्यानंतर ग्राउंडवरच्या शिवसैनिक हा आपल्या सोबत आहे हे दाखवण्यासाठीची परीक्षा होती. आपण स्थानिक स्वराज्य संस्थांचे निकाल पाहिले तर महापालिकेच्या निवडणुकीत ठाणे, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर आणि कोल्हापूर वगळलं तर शिंदे सेनेला फारशी चांगली कामगिरी करता आलेली नाहीये. त्यातही मुंबईत भाजपनं तब्बल 89 जागा जिंकलेल्या असताना शिंदे सेनेला फक्त 29 जागा मिळाल्या. तिकडे उद्धव ठाकरेंनी तब्बल 65 जागा मिळवल्या. जरी एकनाथ शिंदे सत्ता स्थापनेसाठी मुंबईत किंगमेकर ठरले असले तरी ठाकरेंकडचे जवळपास 50 माजी नगरसेवक आपल्या पक्षात घेऊन सुद्धा शिंदेंना फक्त 29 नगरसेवकच निवडून आणता आले. त्यामुळे हा एक प्रकारे शिंदे सेनेचा पराभवच मानला गेला. या सगळ्यात मुंबईची जबाबदारी शिंदे सेनेच्या मुंबईतल्या आमदारांवर तसंच काही महत्त्वाच्या नेत्यांवर होती. त्यात सगळ्यात महत्त्वाचं नाव होतं ते राज्यमंत्री योगेश कदम यांचं. एकीकडे संघटना, कार्यकर्ते, नेते यांचं बळ शिंदे सेनेकडे असताना ती यंत्रणा योगेश कदमांनी पूर्ण ताकदीने मुंबईत वापरली नाही, अशा चर्चा झाल्या. तसंच योगेश कदम हे सातत्यानं वादात राहिले असल्यानं त्यांना मुंबई महानगरपालिकेच्या निमित्तानं स्वतःला सिद्ध करण्यासाठी एक संधी शिंदेंनी दिली होती असं देखील बोललं जातंय. पण एकीकडे ठाकरेंनी अत्यंत कमी मनुष्यबळाच्या, कमी यंत्रणांच्या जोरावर 65 जागांपर्यंत मजल मारली. पण शिंदे सेनेला आणि विशेष करून योगेश कदमांना यात पूर्णपणे अपयश आल्यानं त्यांना मंत्रिमंडळातनं डच्चू मिळण्याची शक्यता आहे. त्यांच्या जागेवर भाजपला थेट अंगावर घेऊन लढलेल्या आणि नगरपालिकेच्या निवडणुकीत मालवणमध्ये सत्ता आणि कणकवलीत शिंदे सेनेचा नगराध्यक्ष बसवण्यामध्ये ज्यांची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण ठरली त्या निलेश राणेंना संधी मिळण्याची शक्यता आता वर्तवण्यात येतेय.
एकनाथ शिंदे ज्यांना घरी बसू शकतात असं दुसरं नाव आहे ते म्हणजे मंत्री प्रताप सरनाईक यांचं. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा प्रभाव असलेल्या मीरा भाईंदर महानगरपालिकेत शिंदेंची शिवसेना चक्क 22 नगरसेवकांवरनं थेट 3 नगरसेवकांवर आली. इथे भाजप आणि शिवसेनेच्या युतीसाठी सरनाईकांनी सुरुवातीला प्रयत्न केलेले, पण शेवटी दोन्ही पक्ष वेगवेगळे लढले, ज्याचा फटका शिंदेच्या शिवसेनेला बसला. मीरा भाईंदरच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिंदेच्या शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष असणारे राजू भोईर यांना सुद्धा पराभवाचा धक्का बसला. त्यामुळे सगळ्यात निच्चंकी परफॉर्मन्स या पालिकेत राहिल्यानं प्रताप सरनाईक यांचा पत्ता कट होण्याची शक्यता सध्या वर्तवण्यात येतेय. याशिवाय परिवहन मंत्री असताना रॅपिडोसारख्या खासगी टॅक्सीबाबत घेतलेला निर्णय, चौकशीचा फेरा अशा अनेक गोष्टी सरनाईकांच्या बाबतीत चर्चेत आलेल्या आहेत. दुसरीकडे मीरा भाईंदरच्या पराभवानंतर आता प्रताप सरनाईक यांनी मीरा भाईंदरमधल्या सगळ्या पदांची फेररचना करण्याचा निर्णय घेतलाय. पण निवडणुकीत आलेलं अपयश हे त्यांच्या नेतृत्वाचंच अपयश आहे असं मानलं जातंय. त्यामुळे त्यांचं मंत्रिपद सुद्धा सध्या धोक्यात आल्याचं बोललं जातंय. त्यानंतर जळगाव जिल्ह्याचं पालकमंत्रीपद असणाऱ्या गुलाबराव पाटील यांच्यावर सुद्धा अकार्यक्षमतेचा ठपका ठेवण्यात आलाय. जरी शिंदे सेनेचे 22 नगरसेवक या पालिकेत निवडून आले असले तरी धरण गावात शिंदे गटाचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार पराभूत झाल्यानं मोठी नामुष्की गुलाबराव पाटील यांच्यावर आलेली आहे. त्यामुळे त्यांच्या जागी जळगाव जिल्ह्यातल्या एखाद्या नव्या चेहऱ्याला इथनं संधी मिळू शकते असं म्हटलं जातंय, ज्यामध्ये अमोल पाटील यांचं नाव नवीन नेतृत्व म्हणून सध्या चर्चेत आलेलं आहे. त्यासोबतच नाशिक आणि मेलगावमध्ये प्रभाव असणारा दादा भुसेंनी जरी मेलगावमध्ये चांगली कामगिरी केली असली तरी नाशिकमध्ये तब्बल 72 जागा जिंकत भाजपनं मुसंडी मारल्यानं शिंदे सेनेला केवळ 26 जागा मिळालेल्या आहेत. त्यामुळे तिथे मिळालेल्या कमी जागा हे दादा भुसेंचंच अपयश आहे असं सुद्धा सध्या बोललं जातंय. त्यामुळे सध्या तरी शिंदेंनी सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आलेल्या अपयशाचा लेखाजोखा मागवला अशी चर्चा आहे आणि त्याच्याच आधारे आता या मंत्र्यांवरती कारवाईची टांगती तलवार आहे आणि त्यांचा पत्ता कट होऊ शकतो. तुम्हाला काय वाटतं? एकनाथ शिंदेच्या शिवसेनेतल्या कोणत्या मंत्र्यांचा पत्ता कट होईल? एकनाथ शिंदे खरंच पक्षात भाकरी फिरवतील का? याबद्दलची तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि अशाच माहितीपूर्ण